निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज छान असा दिवस आहे. तर आज आहे माघी गणेश चतुर्थी. तर आज अंगारक योग सुद्धा जुळून आलेला आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा आवडता वार तो म्हणजे मंगळवार सुद्धा आज आहे. तर आजच्या चांगल्या दिवशी ना मी छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती विकत घेतलेली आहे. तर ती चांदीची आहे. तर मी माझ्या लग्नाच्या अगोदर एक गणपती बाप्पांची मूर्ती घेतली होती माझ्या देवाऱ्यामध्ये स्थापन करण्यासाठी. तर तेव्हा मी ब्राह्मणांतर्फे ही मूर्ती माझ्या देवाऱ्यामध्ये स्थापन केलेली. तर तेव्हा मला फारसं काही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे ती मूर्ती घेताना मी थोडी पोकळ मूर्ती घेतलेली. तर ना चांदीच्या मूर्तीमध्ये ना 3 प्रकार येतात. एक तर एकदम पोकळ मूर्ती येते, एक आहे ना थोडीशी भरीव असते मात्र ती पूर्णतः भरीव नसते, आणि एक असते ना ती पूर्ण भरीव असते. अशा 3 प्रकारच्या मूर्ती आपल्याला चांदीमध्ये कोणत्याही देवांच्या मूर्ती या ज्वेलर्समध्ये उपलब्ध असतात. तर त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारची जी मूर्ती आहे ना की ती थोडीशी वजनाला जड असते मात्र ती पूर्णपणे भरीव नसते, थोडीशी पोकळ असते. तर अशा प्रकारची मूर्ती मी माझ्या देवाऱ्यासाठी घेतलेली. तर तेव्हा मला माहिती नव्हतं. तर त्याच मूर्ती बरोबर मी जवळजवळ 12 ते 13 वर्ष छान पूजा केली. तर त्या गणपती बाप्पांनी मला खूप छान आशीर्वाद दिले, खूप सगळं काही व्यवस्थित झालं. तर आता इतकं व्यवस्थित झालं तर त्याच्यामुळे माझ्या मनात बरेच दिवस असं होतं की आता पूर्ण भरीव मूर्ती आपण आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची प्रस्थापित करायची आहे. तर तो दिवस आता उजाडलेला आहे. तर मी गणपती बाप्पांनाच सांगितलेलं की जेव्हा तुझी माझ्या घरामध्ये पूर्णतः येण्याची जे तयारी असेल त्याच वेळेला तू मला संकेत दे. आणि तसा संकेत मला मिळालेला आहे आणि मी आज छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती विकत घेतलेली आहे. तर अशा भरीव मूर्तीची मी ही स्थापना आजच्या चांगल्या दिवशी म्हणजे आज आहे गणपती बाप्पांचा वाढदिवस, म्हणजेच आज आहे माघी गणेश चतुर्थी. त्याचप्रमाणे आज मंगळवार सुद्धा आहे जो गणपती बाप्पांचा आवडता वार आहे. आणि त्याचप्रमाणे आज तिसरा योग म्हणजे आज अंगारक योग सुद्धा जुळून आलेला आहे. तर मंडळी, असे 3 छान योग जुळून आलेले आहेत आणि मी आज माझ्या नवीन गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा माझ्या देवाऱ्यामध्ये करणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की आपण नवीन गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवाऱ्यामध्ये कशी करायची आहे ती. तर सर्वप्रथम ना आपल्या घरामध्ये कधीही पोकळ मूर्ती नसावी. मग ती पितळेची असू देत, चांदीची असू देत किंवा सोन्याची असू देत. तर त्याचप्रमाणे ना आपल्याकडे पहिली पोकळ किंवा खंडित झालेली अशी पितळेची मूर्ती असेल आणि म्हणून आपण नवीन पितळेची मूर्ती घेतलेली असेल, किंवा आपल्याकडे जुनी चांदीची मूर्ती असेल आणि आपण जर नवीन भरीव चांदीची मूर्ती विकत घेतलेली असेल, किंवा पहिली सुद्धा आपल्याकडे भरीव मूर्ती असेल पण ती खंडित झालेली असेल म्हणून आपण काहीतरी नवीन मूर्ती विकत घेतोय ती पण भरीव, अशा कोणत्याही कारणाने आपण जर गणपती बाप्पांची नवीन मूर्ती विकत घेतलेली असेल किंवा एखाद्याच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीच नसेल किंवा पितळेची मूर्ती असेल, खंडित झालेली मूर्ती असेल, पण आता आपल्याला छान छान अशी चांदीची भरीव मूर्ती घ्यायची असेल, तर असं कोणतंही कारण असू देत, या कारणानिमित्त आपण जेव्हा नवीन गणपती बाप्पांची मूर्ती आपण आपल्या घरी आणू ना, तेव्हा त्या गणपती बाप्पांची घरच्या घरीच आपण प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे आपण ज्या दिवशी अशी छान देवपूजा करू, नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करू, त्या दिवशी छानपैकी आपण शुचिर्भूत व्हायचं आहे. पूर्ण केसांवरून आपण अंघोळ करून घ्यायची आहे, म्हणजे त्याला म्हणतात की पूर्ण शुचिर्भूत होणं. तर असं आपण पूर्णपणे शुचिर्भूत व्हायचं आहे. छान अशी घरच्या देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवाऱ्यात जितके पण देव असतील, मग त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असली ना तरी सुद्धा जी आपली जुनी मूर्ती आहे ना त्याची सुद्धा आज आपण व्यवस्थितपणे पंचोपचारे करा किंवा षोडशोपचारे करा, पूजा करायची आहे. तर त्याचप्रमाणे ना आज नंदूने छान अशी बघा देव्हाऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल छान अशी पूजा केलेली आहे. आणि याच्या मागे आहे महालक्ष्मी मातेची फ्रेम.
तर अशी पूर्णपणे पूजा झालेली आहे. छान असा गणपती बाप्पांना दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे. तर जशी आपण रोज देवपूजा करतो किंवा आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करत असू, मात्र ज्या दिवशी आपण कोणत्याही नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करू, मग ती गणपती बाप्पांची असू देत किंवा कोणत्याही देवाची असू देत, आपण त्या दिवशी आपल्या घरच्या देवांची षोडशोपचारे त्याचप्रमाणे पंचोपचारे पूजा करायची आहे आणि ही पूजा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने करायची आहे. आणि जो पण कोणी प्राणप्रतिष्ठा करणार आहे त्याने सुद्धा देवाची षोडशोपचारे किंवा जमत असेल तर पंचोपचारे पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे नंदू म्हणजे माझे मिस्टर त्यांनी इथे देवपूजा केलेली आहे आणि ती षोडशोपचारे केलेली आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा अभिषेक करणार नाहीये. मी पूजा केलेली आहे पंचोपचारे. तर पंचोपचारे पूजा म्हणजे काय, तर सगळ्या देवांना हळद, कुंकू, अक्षता, फूल किंवा काही पत्री असतील तर ती आपण अर्पण करायची आहेत आणि छानपैकी नमस्कार करायचा आहे. आपली रोजची नित्य सेवा आहे, नित्य नामस्मरण आहे ते करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपलं जे पण काय तुळशी पूजन आहे, तुळशीला पाणी घालणं आहे, सूर्याला अर्घ्य देणं आहे, जे मी हे सगळं करते म्हणून मी तुम्हाला सांगते. हे पण आपण जर करत असू आणि करत नसाल तर करायला लागा. तर हे सगळं करून घ्यायचं आहे. रोजची जी पण काही आपली देवपूजा आहे, नित्य देवपूजा आहे, नित्य नामस्मरण आहे ते सगळं करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी पण कोणती नवीन मूर्ती घेतलेली असेल त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे. तर हे सगळं मी आता केलेलं आहे. तर आता मी गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात करते आहे आणि तुम्हाला दाखवते की ही प्रतिष्ठापना आपण कशी कशी करायची आहे ते. तर चला बघूयात. तर सर्वप्रथम ना आपण आपला जो जुना गणपती बाप्पा आहे म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर आपण सर्वप्रथम पाण्याने, त्याच्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा पाण्याने असा अभिषेक करून घेणार आहे. आणि अभिषेक करताना आपण 21 वेळा अभिषेक करायचा आहे आणि 21 वेळा ओम गैं गणपतये नमः असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे पण काही संस्कृत गणपती स्तोत्र आहे ते एकदा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर म्हणायचं आहे पुरुष सुक्तम. तर आपण जेव्हा पुरुष देवाची मूर्ती जेव्हा प्रस्थापित करतो ना तेव्हा पुरुष सुक्त म्हणायचं आहे. आणि जेव्हा स्त्री देवीची म्हणजे श्री देवतेची मूर्ती जेव्हा आपण प्रस्थापित करतो तेव्हा श्री सुक्तम म्हणायचं आहे. तर आता आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत त्यामुळे आपण पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण म्हणायचं आहे अथर्व शीर्ष. तर हे अथर्व शीर्ष म्हणताच आपण गणपती बाप्पांवर पाण्याने, थोडासा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करत जायचं आहे. आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आधी सर्वप्रथम आपण ही गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये घेऊयात आणि त्याच्यावर अभिषेक सुरू करूयात. तर इथे ना आमचं पहिलं गणपती बाप्पांचं आसन होतं. तर हा सुद्धा सिल्वर प्लेटेड असा चौरंग आहे आणि त्याच्यावर आम्ही हे लाल वस्त्र अंथरत होतो. तर आता हा पाट मी काढून बाजूला ठेवणार आहे आणि त्या जागी जो चांदीचा पाट आणलेला आहे ना तो ठेवणार आहे. तर इथे नवीन गणपती बाप्पांची मूर्ती प्रस्थापित करण्याआधी मी त्याच्या पूर्ण आसनाची इथे तयारी करून घेणार आहे. तर आता या आसनावर मी इथे लाल रंगाचे आसन अंथरत आहे. आता या मेजरचं माझ्याकडे नाही आहे, मी नंतर घरच्या घरी बनवेन, माझ्याकडे आहे. तर असं छान असं आसन मी इथे मांडलेलं आहे आणि या आसनावर मी अगदी थोडेसेच तांदूळ म्हणजे अक्षता ठेवणार आहे. कारण जास्त अक्षता ठेवल्या ना तर मूर्ती बरोबर बसणार नाही. आणि त्या अक्षतांवर मी हळद कुंकू वाहून घेणार आहे. आणि इथे मी नवीन गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहे. आणि इथे जुनी मूर्ती मी ताम्हणामध्ये मांडून घेतलेली आहे आणि आता याच्यावर मी अभिषेक करायला सुरुवात करणार आहे. ओम गैं गणपतये नमः. 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 ओम गैं गणपतये नमः.
त्याच्यानंतर आता आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम गैं गणपतये नमः. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा ज्ञानत्वहरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखावगे देशांतरा पाठवे हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी जय जय रघुवीर समर्थ. तर इथे जे गणपती बाप्पांचं जुनं आसन होतं ना ते इथे मी मांडलेलं आहे आणि इथे जे मांडलेलं आहे ते नवीन आसन मी मांडलेलं आहे. तर आता या गणपती बाप्पांना आपण स्वच्छ पाण्याने स्वच्छ करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ही मूर्ती आहे गणपती बाप्पांची ती आसनावर मांडणार आहे आणि पुन्हा एकदा जी नवीन गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या गणपती बाप्पांवर अभिषेक सुरू करणार आहे. तर त्याआधी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते थोड्याच वेळात. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे गणपती बाप्पांवर अभिषेक करून झालेला आहे. बघा माझी ही जुनी गणपती बाप्पांची मूर्ती किती सुंदर आणि रेखीव आहे ना. पण काय करणार इथे तुम्हाला खालून दिसत असेल बघा ही ना मूर्ती अशी पोकळ होती त्याच्यामुळेच मी आता ही चेंज करते. तर आता या मूर्तीवर माझे अभिषेक झालेले आहेत. तर अभिषेक करताना मी कोणती स्तोत्र म्हणाली तर हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेनच. तर आता सर्वप्रथम मी ही मूर्ती पुसून त्याचं इथे जे आसन मांडलेलं आहे तिथे ठेवणार आहे. तर आता या गणपती बाप्पांची मी इथे पूजा करून घेते. त्यांना टिळा लावते. त्याच्यानंतर इथे जो उंदीर मामा आहे त्याला सुद्धा मी टिळा लावते आणि छान असं इथे मी फूल आणि तुळशीपत्र वाहून नमस्कार करते. तर आता इथे आपल्या या गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे. तर आता हे जे पण काही पाणी आहे ते कुठेही आपण बेसिनमध्ये सिंकमध्ये वॉशरूममध्ये ओतून टाकायचं नाही आहे. तर इथे ना मी आता एक वेगळं पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जमा करून हे पाणी मी झाडांना अर्पण करणार आहे. तर आपण या ताम्हणामध्ये गणपती बाप्पांवर अभिषेक केलेला तर हे असं छानपैकी जे ताम्हण आहे ते मी स्वच्छ धुवून पुसून घेणार आहे आणि याच ताम्हणामध्ये मी नवीन जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्यावर अभिषेक करणार आहे. तर आता इथे मी हे पाणी ना इथे वेगळ्या पात्रामध्ये जमा करून ठेवते आहे जेणेकरून मी नंतर ते झाडांना वाहणार आहे. तर या पाण्यामध्ये ना आपलं साधं दूध दही साखर तूप आणि मध एवढंच असतं. तर मध मी अगदी थोडंसं घातलेलं आहे. साखर पण थोडीशी घातलेली आहे जेणेकरून झाडांमध्ये मुंग्या येऊ नयेत. मात्र हे जे पाणी आहे ना ते व्यवस्थितपणे झाडांना घालायचं आहे कारण गाईचं जे कच्चं दूध आहे ना ते सुद्धा झाडांना अतिशय पोषक असं आहे. तर चला आता आपण नवीन मूर्तीची इथे स्थापना करायला सुरुवात करूयात. तर इथे मी ना एक पुस्तक घेऊन बसलेली आहे अथर्वशीर्षाचं. तर ह्याच्यामध्ये बरेचसे स्तोत्र आहेत जी मी तुम्हाला नंतर सांगते की मी अभिषेक करताना ही सगळी कोणती स्तोत्र म्हटलेली आहेत. तर आता आपण या ताम्हणामध्ये घेऊयात आपले गणपती बाप्पा छान असे आणि या गणपती बाप्पांवर आता आपण अभिषेक करायला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांवर पाण्याचा अभिषेक करणार आहे. त्याच्यानंतर पंचामृताचा अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करणार आहे आणि हे स्तोत्र म्हणता म्हणता आपण सगळं करायचं आहे. ओम गैं गणपतये नमः. 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 तर आता याच्यामध्ये ना मी थोडंसं अत्तर सुद्धा घालते आहे आणि आता या पाण्याने मी अभिषेक करणार आहे.
ओम गैं गणपतये नमः. 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 तर या आता नवीन चांदीच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण 21 वेळा पाण्याने, 21 वेळा पंचामृताने आणि पुन्हा 21 वेळा पाण्याने ओम गैं गणपतये नमःचा जप करून अभिषेक केलेला आहे. आणि ही मूर्ती आपण छान अशी पवित्र केलेली आहे, स्वच्छ केलेली आहे. आता आपण जी जुनी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना, त्या गणपती बाप्पांच्या छातीवर हात ठेवून त्यांना विनवणी करायची आहे की आपण या ज्या जुन्या मूर्तीमध्ये मला जी पण काही कृपा दाखवली तीच कृपा आपण नवीन मूर्तीमध्ये प्रवेश करून माझ्यावर दाखवावी. तर आता मी ही जी पण काही प्रतिष्ठापना आहे ती तुमच्यासमोर करते. तर हे गणपती बाप्पा, तुझी आमच्या सगळ्यांवर, माझ्या कुटुंबियांवर जी पण काही आत्तापर्यंतची कृपा राहिलेली आहे ती अशीच राहू दे. आणि आता मी छान अशी नवीन गणपती बाप्पा तुझ्या स्वरूपात एक मूर्ती आणलेली आहे चांदीची. तर त्या मूर्तीमध्ये तू प्रवेश कर आणि तुझी जी पहिली आमच्या सगळ्या कुटुंबियांवर, आमच्या सगळ्यांवर जी कृपा होती ती तशीच राहू देत. आणि ही नवीन मूर्ती जी आहे, जे मूर्ती स्वरूप तुझं जे शरीर आहे ते तू मान्य करून घे. आणि या नवीन मूर्तीमध्ये तू प्रतिष्ठापना तुझी करून घे. आणि मी त्याच्यावर आता सगळी स्तोत्र म्हणून पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करणार आहे. तर कृपया या मूर्तीमध्ये तू प्रवेश कर. तर आता मी नवीन मूर्तीच्या छातीवर सुद्धा हात ठेवून तुझी प्राणप्रतिष्ठा करते आहे. तर हे गणपती बाप्पा, तुम्हाला नमस्कार असो. आणि त्याच्यानंतर जी नवीन मूर्ती आहे त्याच्या पण छातीवर हात ठेवून आपण म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, तुम्हाला नमस्कार असो. तर जुन्या मूर्तीमधली जी पण काही प्राण आहेत ते मी या नवीन मूर्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला विनंती करते. तर हे गणपती बाप्पा, या नवीन मूर्तीमध्ये तू तुझे प्राण घालून घे. म्हणजे तू या मूर्तीमध्ये प्रवेश कर आणि आत्तापर्यंत आमच्या सर्व कुटुंबियांवर जी तुझी कृपा होती ती तशीच राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर हे गणपती बाप्पा, आता मी हे मान्य करून घेते की या नवीन मूर्तीमध्ये तू स्वतः प्रवेश केलेला आहेस आणि ही प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तर या आता मूर्तीवर मी सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करणार आहे. तर ही प्राणप्रतिष्ठा खूप छान पद्धतीने तू माझ्याकडून संपन्न करून घे. तर मी आता अभिषेकाला सुरुवात करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. संकष्टनाशनं श्री गणपती स्तोत्रम श्री गणेशाय नमः. नारद उवाच. प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुक्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्. ओम गणंजयाय नमः. ओम हेरंबाय नमः. ओम महागणपतये नमः. ओम प्रसादनाय नमः. ओम अभिताय नमः. ओम चिंतामणये नमः. ओम सुमंगलाय नमः. ओम आशपूरकाय नमः. ओम नंदनाय नमः. ओम धुंडीविनायकाय नमः. ओम गणपतये नमः. ओम धरणीधराय नमः. ओम लक्षप्रदाय नमः. ओम अमोघसिद्धये नमः. ओम मंत्राय नमः. ओम निधये नमः. ही गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ आपण पाण्याने धुवून घ्यायची आहे, म्हणजे स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका स्वच्छ कपड्याने पुसून मग आपण
तिला आसनस्थ करायचं आहे आणि तिची छान पंचोपचारे पूजा करायची आहे. जसं हळद, कुंकू, अक्षता, फूल, काही पत्री असतील तर ती वाहून गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे. आणि पूजा करून झाल्यानंतर आपण आरती म्हणायची आहे. आरतीच्या अगोदर आपण छान असा नैवेद्य दाखवायचा आहे. तर गणपती बाप्पांना ना आपण असा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे. तर देवपूजा करताना जो दूध साखरेचा नैवेद्य आहे तो बाजूला ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा नवीन दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा मग आपण दूध भात, दही भाताचा नैवेद्य दाखवला ना तरीसुद्धा गणपती बाप्पांना तो खूप आवडतो. तर आज आहे माघी गणेश चतुर्थी म्हणजे तिलकुंड चतुर्थी. तर आज मी तिळाच्या लाडवाचा जो मोदक असतो ना, तिळाचा मोदक, तर त्याचा नैवेद्य दाखवणार आहे. तर चला सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून घेऊयात. तर सर्वप्रथम या नवीन गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करण्यापूर्वी आपल्याकडे जी जुनी मूर्ती आहे ना, ती इथे मी एक पात्र ठेवलेलं आहे. त्या पात्रामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू आणि अक्षता टाकलेल्या आहेत. एक तुळशीपत्रसुद्धा टाकलेलं आहे आणि छान अशा फुलांच्या पाकळ्या याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत. तर आता या पाण्यामध्ये आपण ही आपली जी जुनी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना त्याचं विसर्जन करूयात. ओम गैं गणपतये नमः. ओम गैं गणपतये नमः. ओम गैं गणपतये नमः. तर अशा प्रकारे आपण जी आपल्याकडे जुनी गणपतीची चांदीची मूर्ती होती त्याचं विसर्जन केलेलं आहे. तर आता या गणपती बाप्पांची आपण पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठा करूयात. म्हणजे आता प्राण तर प्रवेश झालेले आहेत, पूजा करून घेऊयात पंचोपचारे. तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची इथे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मी इथे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांना योग्य जागी प्रस्थापित केलेलं आहे आणि छान असं कुंकू लावून, अक्षता वाहून, त्याचप्रमाणे त्यांचं आवडतं असं शमीपत्र वाहून आणि आज मी वाहिलेलं आहे तुळशीपत्र. तर गणपती बाप्पांना खरं तर तुळशीपत्र इतर वेळी वाहत नाही, पण भाद्रपद चतुर्थी आणि माघी गणेश चतुर्थीला आपण आवर्जून जे तुळशीपत्र आहे ते वाहायचं असतं. आणि गणपती बाप्पांचं छान असं जास्वंदीचं लाल फूल त्यांना वाहिलेलं आहे आणि हे सुद्धा माझ्या बागेतलं आहे. इतका आनंद होतोय ना की गणपती बाप्पासुद्धा आजच्या दिवसातच आज 3 योग जुळून आलेले आहेत. आज माघी गणेश चतुर्थीसुद्धा आहे, आज अंगारक योगसुद्धा जुळून आलेला आहे. त्याचप्रमाणे आज गणपती बाप्पांचा आवडता वार म्हणजे मंगळवार आहे आणि असं छान आवडीचं त्यांच्या लाल जास्वंदीचं फूल हे सुद्धा माझ्या घरातल्या बागेमध्ये मस्त छान असं फुललेलं होतं. तर ते सुद्धा मला वाहण्याची आज संधी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे माझ्या बागेमध्ये शमीपत्राचं सुद्धा झाड आहे, म्हणजे शमी वृक्ष आहे. तर त्याचं सुद्धा पान मी जे शमीपत्र आहे ते गणपती बाप्पांना इथे अर्पण केलेलं आहे. तर खूप छान वाटतं, कारण असं जे जास्वंदीचं लाल फुल आहे ना ते तर माझ्या हातात नव्हतं की आजच फुलायला हवं, पण ते आज फुललेलं आणि छान असं गणपती बाप्पांनी माझ्या घरामध्ये, म्हणजे खरं तर त्यांचंच घर आहे हे, त्यांनी दिलेलंच घर आहे, अशा घरामध्ये आगमन केलेलं आहे. छान अशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आता मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे, तो म्हणजे तिळाच्या मोदकांचा. तर चला आता आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेऊयात आणि त्याच्यानंतर आरती करून घेणार आहे आणि माझी छान अशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठेची पूजा आणि जी पण काही नित्य सेवा आहे, नित्य देवपूजा आहे ती इथे मी संपन्न करणार आहे. तर आता इथे छान अशी धुपाची तयारी केलेली आहे. इथे धूपवाटी आहे, त्याच्यावर कापूर आणि 2 अख्ख्या लवंगा घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आरतीचं ताटसुद्धा इथे रेडी केलेलं आहे आणि आता मी मस्त गणपती बाप्पांची आरती घेणार आहे आणि पूजा संपन्न करणार आहे.
घेते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, लोवी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी धते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. जय जय रघुवीर समर्थ. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरवून बुद्धिमती दे. आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका, गजमुखा भक्ता बहुतोषवी. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. उंदीर मामा की जय. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मग जी आपली पहिली मूर्ती असेल आणि त्याचप्रमाणे जी आपली नवीन मूर्ती असेल, ज्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे, तर त्या मूर्तीवर आपण अभिषेक करताना कोणकोणते मंत्र म्हणायचे आहेत, तर हे माझ्याकडे श्री गणपती अथर्वशीर्षाचं पुस्तक आहे. तर सर्वप्रथम ना आपण पाण्याने, त्याच्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने असं 21 वेळा ओम गणपतये नमः असं म्हणत अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरवून बुद्धिमती दे. आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे, देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका, गजमुखा भक्ता बहुतोषवी. जय जय रघुवीर समर्थ. तर जेव्हा आपण प्रारंभी विनंती करतो तेव्हा ती गणपती बाप्पांची करतो, म्हणून हा एक श्लोक म्हणायचा आहे. त्याच्यानंतर मोरया मोरया मी बाळताने हा श्लोक म्हणायचा आहे. त्याच्यानंतर म्हणायचं आहे आपण वक्रतुंड महाकाय. हे सगळं म्हणून झाल्यानंतर आपलं जे संस्कृत गणपती स्तोत्र आहे ना, प्रणम्यं शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम, तर तो श्लोक म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ना या गणपती अथर्व शीर्षाच्या पुस्तकामध्ये ना एक गणेश एक विशती नाम महात्म्यम म्हणून ही नामावली दिलेली आहे. तर तुम्हाला जर ही नामावली स्क्रीनशॉट काढायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता, कारण प्रत्येक गणपती अथर्व शीर्षाच्या पुस्तकामध्ये हे असेलच असं नाही, मला माहिती नाही, कारण प्रत्येकाकडे जुनं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे गणपती अथर्व शीर्षाची पुस्तकं मिळतात. त्याच्यानंतर आपण म्हणायचं आहे ते म्हणजे गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर हे मंगलाचरणम म्हणून एक श्लोक आहे, तर हे म्हणून घ्यायचं आहे. आणि हे सगळे श्लोक म्हणताना आपला पाण्याचा, दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक हा चालू असला पाहिजे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे गणेश कवचम, आणि गणेश कवचम झाल्यानंतर म्हणायचं आहे श्री गणेशाष्टकम. आणि हे सगळे श्लोक म्हणता म्हणता आपण जी आपल्याकडे पहिली गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्या मूर्तीवर सुद्धा हे सगळे श्लोक म्हणून अभिषेक करायचा आहे. आणि जी नवीन मूर्ती आहे, जी आपण ज्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहोत, त्या मूर्तीवर अभिषेक करताना सुद्धा म्हणायचं आहे. आणि जर आपण नवीनच मूर्ती प्रस्थापित करत असू तर मग नवीन मूर्तीवर प्रतिष्ठापना करताना हे सगळे मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आहे.
तर अशा प्रकारे हे श्लोक आपण म्हणायचे आहेत. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्यानंतर त्यांना जी पण काही पत्री आवडतात, तर जसं तुळशीपत्र आहे, जर माघी चतुर्थी आणि जर भाद्रपद चतुर्थीचा दिवस असेल तरच तुळशीपत्र वाहायचं आहे. इतर कोणत्याही दिवशी जर आपण ही प्राणप्रतिष्ठा करत असू तर तुळशीपत्र वाहायचं नाही आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना केवड्याचं फूल आवडतं, त्याचप्रमाणे शमीपत्र आवडतं, तर हे सगळं आपण अर्पण करायचं आहे. तर ही जी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची असेल तर असे कोणकोणते चांगले दिवस आहेत, तर कोणत्याही महिन्याचा मंगळवार हा दिवस अतिशय शुभ आहे. मात्र पौर्णिमेच्या अगोदरचा जो पण काही मंगळवार असेल त्याच मंगळवारी आपण ही प्राणप्रतिष्ठा करायची आहे. त्यानंतर महिन्याची जी संकष्टी येते किंवा वर्षातून एकदा किंवा दोनदा अंगारकी संकष्टी चतुर्थी येते, विनायकी चतुर्थी येते, तर अशा कोणत्याही दिवशी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतो. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपल्या देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठा करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून पण काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. जर प्रश्न जास्त असतील तर त्याचा एक नवीन व्हिडिओ बनवेन. तर अशा प्रकारे छान अशी गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपण सुद्धा आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा करावी. तर आपल्या घरी जर माघी चतुर्थीच्या दिवशी किंवा भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी जर गणपती बाप्पा घरी येत असतील तर ही अशीच अगदी प्राणप्रतिष्ठा आपण त्यावेळीही करू शकतो. तर चला मंडळी, हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.